ओम नमो नारायण. मी आचार्य डॉक्टर मोहनपुरी, शिवधाम सरकार, नाशिक, महाराष्ट्रामधून बोलतोय. मित्रांनो, आजच्या ह्या आधुनिक युगामध्ये सर्वात जास्त जर मरत असतील तर ते फक्त हार्ट अटॅकने, म्हणजे हृदय विकाराचा झटका येणे. मित्रांनो, हृदयविकार का होतो? ह्या आधुनिक युगामध्ये आपली जीवन जगण्याची जी शैली आहे ती तुमची बदललेली आहे. तुम्ही जेवण कधी करता? काय तुम्ही जेवण केल्यानंतर 6 तास तुम्ही अन्न पचण्यासाठी त्याला वेळ देताय काय? तुम्हाला झोप व्यवस्थितशीर पूर्ण होते काय? कारण की ह्या गोष्टी दुसऱ्या आणखी अशा आहे की तुम्ही अतिमद्यपान करणे, अति धूम्रपान करणे, तुमचं वजन वाढलेलं आहे त्यावर तुम्ही लक्ष देत नाही. त्यानंतर बाहेरचं तुमचं हे बर्गर, पिझ्झा, बिस्किट, ब्रेड, पाव. मित्रांनो, हे काय आहे? ह्यामध्ये सोडियमचं प्रमाण जास्तीत जास्त राहते, मीठ त्यामध्ये जास्त असते, साखर त्यामध्ये आवश्यकतेपेक्षा केमिकलयुक्त घातली जाते. मित्रांनो, तुम्ही जेवण करत असताना हे लक्षात घ्या की ह्या गोष्टी नकोय. अहो, साधी शिडी भाकर जरी असेल ना आणि कुठलीही हिरव्या रंगाची भाजी तव्यावर जरी तुम्ही केली ते तुम्ही खा, लगेच शरीरामध्ये मस्ती येईल. ह्यामध्ये काय होतं मित्रांनो? तुम्हाला डायबिटीस सारखे आजार लागून राहिले, ब्लड प्रेशर तुमचं गोळ्या घेऊनही नीट होत नाही. कसं काय होणार आहे? तुम्ही कचरापट्टी शरीरामध्ये टाकून राहिले आणि ते कचरापट्टी जसं तुम्ही नदीमध्ये जर कचरा प्रत्येकाने टाकत गेलाय तर नदीचं पाणी दूषित होतं ना, तसं तुम्ही जर खाण्यामध्ये काही जरी खाल्लं मित्रांनो हे तर हे काय आहे? हे सर्व घातक आहे. तर तुम्ही फ्रेश तुमच्या हिरव्या भाज्या, डाळ, चावल, रोटी हे तुम्ही फ्रेश खा ना. आणि जर तुम्हाला खाण्यासाठीच वेळ नाही तर मग मरण्यासाठी तुम्ही तयार राहा. कारण की आयुष्यभराची कमाई मी पाहतो मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये त्यांचं हार्टचा काही अटॅक झाला की बिल 5 लाख रुपये, 7 लाख रुपये, 10 लाख रुपये. मग ते म्हणतात मला थोडे द्यायचं आहे, माझी पॉलिसी आहे. अरे पण तुझ्या शरीरावर सर्जरी होऊन राहिली ना, त्याच्या आधी तू लक्ष दे ना. वर्षांमधनं एक वेळा तुम्ही आमच्या शिवधाम सरकारमध्ये या. तुम्हाला पंचकर्म, षटकर्म, आयुर्वेदिक औषधे, तुमचा व्यायाम, योग, मेडिटेशन हे सर्व करून घेतले जाते आणि हार्टचं संगोपन केलं जाते. जर समजा तुम्हाला डाव्या हाताला तुमच्या छातीमध्ये दुखत असेल तर निश्चितच तुम्हाला हार्टचा रोग आहे असं समजून तुम्ही घ्यायचं. तिथं तुम्हाला टोचण्या मारल्यासारखं दुखणे किंवा आपण निवांत बसून आहोत तसं भरल्यासारखं वाटतं इथं. कुठं? डाव्या हाताला, पूर्ण छातीमध्ये नाही. पूर्ण छातीमध्ये असेल तर ते वात शिकायतमध्ये जाते. डाव्या हाताला, आपल्या पाचड्यापासून डाव्या हाताला जर समजा इथं तुमचं दुखत असेल तर मित्रांनो, तुम्ही निश्चितच त्याचा तुम्ही कुठल्याही डॉक्टरांचा सल्ला घ्या ना. ॲलोपॅथी घ्या, आयुर्वेद घ्या, होमिओपॅथी घ्या, युनानी घ्या. खूप चांगले औषध तुमच्या सेवेसाठी शास्त्रज्ञांनी शोधून ठेवलेली आहेत. मित्रांनो, मला असं म्हणायचं आहे की तुम्हाला हार्ट डिसीज एकदम हार्ट अटॅक येत नाही मित्रांनो. त्याआधी तुम्हाला 2-3 महिने पहिले सिम्पटम्स काय जाणवतात की तुमचं डाव्या साईडला दुखतं. मग अशा वेळेस तुम्ही काय करायचं? तुमचा डावा हात घ्या आणि या उजव्या हाताची 3 बोटे घ्या. कुठंतरी इथं वरच्या साईडला मनगटामध्ये चाच पडून बघा, तुम्हाला कुठंतरी स्ट्रोक जाणवते. जर हे स्ट्रोकची जी रफ्तार आहे तिथं तुम्ही 1 मिनिट तसं बोट ठेवल्यानंतर तुमच्या लक्षामध्ये येईल की आपल्या नाडीची रफ्तार काय आहे. ती रफ्तार चालत असताना जर त्याच्यामध्ये 1-2 ठोके जर कमी पडत असतील किंवा ती चालता चालता जर बंद पडत असेल तर निश्चितच तुमच्या हृदयाच्या रक्तवाहिन्या कुठंतरी ब्लॉकेजेस आहेत. काय एवढ्या मोठे टेस्ट करायची जरूरत आहे? त्वरित माहीत पडताना. आणि जर समजा ती नाडी थांबतच नाही मित्रांनो, ब्लॉकच नाही, हा सर्व बिझनेस झालेला आहे. आता काही झाले की इथे 90% ब्लॉकेजेस आहे, हे 60% ब्लॉकेजेस आहे, हे 30% ब्लॉकेजेस आहे. मित्रांनो, जर ही नाडी टनाटन चालत असेल तुमची न थांबता तिच्या रफ्तारमध्ये, तुम्हाला हार्टचा ब्लॉकेजेस नाही असं समजून घ्या. झालं तुमचं. किती पैसे लागतील? 1 रुपया खर्च नाही याच्यासाठी. हे तुम्ही टेस्ट करा. आणि आम्ही हार्टच्या डिसीजसाठी मित्रांनो दुसरं असं ऑब्झर्व करण्यात आलेलं आहे. माझ्याकडे जे रुग्ण शिवधाम सरकारमध्ये येतात तर त्यामध्ये हे लोक आहे ना कुठंतरी आपल्या बिमारीच्या बाबतीत दुसऱ्या एखाद्या किंवा आपल्या मित्रपरिवारामध्ये किंवा आपल्या परिवारामध्ये पत्नी म्हणा, मुलं म्हणा, मुली म्हणा, किंवा हे काय करतात की कुठंतरी तुम्हाला भावनिक दृष्ट्या जर तुम्हाला कोणी जर समजा त्यावर तुमच्यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही डिस्टर्ब होता, कारण की तुम्हाला फास्ट निर्णय घेता येत नाही. आणि अशा वेळेस काय होतं मित्रांनो की मग तुमचं जे हार्ट आहे, म्हणतात ना ये बात दिल को लग जाएगा, मनाला तर ही गोष्ट लागेल, मग ते मन खराब होतं मित्रांनो. आणि मग हृदय पण चांगल्या पद्धतीने कार्य करत नाही. अशा हृदयाला जर रक्त प्रॉपर मिळालं नाही तर हार्ट अटॅक येईल ना मित्रांनो. तर आमच्या शिवधाम सरकारमध्ये आम्ही फक्त 15 दिवसाचा किंवा 1 महिन्याचा तुम्ही आमच्याकडे येऊ शकता.
जर तुमच्या हृदयाच्या बाबतीत तुम्हाला कुठलाही रोग झालेला असेल पूर्वी, किंवा तिथं दुखतंय तुमचं असं होण्याची जर शक्यता असेल, किंवा वजन वाढलं असेल, किंवा तुमचं मन चित्त तुमचं भ्रमिष्ट झालेलं असेल, किंवा रोगाने तुम्ही जखडलेले असाल, की हाय ब्लड प्रेशर आहे, हाय डायबिटीज आहे, तुम्ही भरपूर गोळ्या घेता, मित्रांनो किडनीचे रोग लागून राहिले, त्यामुळं हे सगळं इंटरकनेक्टेड आहे. तर माझा असा सल्ला आहे की आमच्या शिवधाम सरकारमध्ये तुम्ही या 15 दिवस किंवा महिनाभर तुम्ही थांबू शकता माझ्याकडं. मी टोटल तुमच्या हृदयाचं संगोपन करतो, रोगी आणि निरोगी दोघांचंही मी संगोपन करतोय. आणि तुम्ही एक वेळ जर माझ्याकडं वर्षामधनं जर तुम्ही 15 दिवस आलात ना, मी लिहून देतो की तुम्हाला हार्ट डिसीज होणार नाही. जर झाला तर त्याचे ट्रीटमेंट मी मुक्त करील पूर्णपणे. असं होतच नाही मित्रांनो. जसे तुम्ही गाडीची सर्व्हिसिंग करताना थोडंफार जर गाडीमध्ये तुम्हाला काही वाटलं, हवा कमी आहे, लगेच टायरला हवा मारता. जर समजा तुम्हाला असं वाटतं की खाली चिखल गाडीला खूप लागला, तर लगेच सर्व्हिसिंग करून घेताना तुम्ही. मित्रांनो शरीराचं पण तसंच आहे, ही एक मशीनच आहे. परंतु ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये तुमची वेळ काढून, काही लोक असं सांगतात डॉक्टर ठीक आहे तुम्ही म्हणता ते बरोबर, पण आम्हाला वेळ नाही. मग वेळ नाही तर तुम्हाला हार्ट अटॅकने मरावं लागेल. मित्रांनो ह्या संपूर्ण जगामध्ये दररोज लाखो रुग्ण हार्ट डिसीजने मरतात, करोडो जगामध्ये मेले जातात. हे काय आहे? तुम्ही वेळ घ्या. हे बघा, मरणारा मरतो, पण तुम्ही कशासाठी हे करताय? ठीक आहे, आपलं जे काही 4 आधारस्तंभ सांगितलेले आहेत, किंवा धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, ह्यासाठी आपण सर्व झटत असतो आणि सर्व चढाओढ आपली चालते की मी मोठा झालो पाहिजे, मी मोठा झालो पाहिजे. ठीक आहे, 15 दिवस 1 महिन्याचा काढा आपल्या शरीरासाठी. माझ्या शिवधाम सरकारमध्ये आपण परिवारासोबत येऊ शकता, किंवा एकटे येऊ शकता, आपल्या मित्रमंडळीसोबत येऊ शकता. आणि नो लॉस नो बेनिफिट तत्वावर आम्ही फक्त इथं 1000 रुपये एका दिवसाला घेणार. तुमचा हाय ब्लड प्रेशर असो, हाय डायबिटीज असो, तुमचा हार्टचा डिसीज असो, त्याला निश्चितच आराम दिला जाईल. ह्या संधीचा तुम्ही लाभ घ्या. आणि जर तुम्हाला हृदयामध्ये डाव्या हाताला दुखत असेल तर मित्रांनो सर्वात पहिले तुम्ही घरगुती उपाय काय सुरू करणार? हळद. तुमच्या भाजीमध्ये हळद जे आहे 1/4 चमच दररोज टाकायला लावा. त्यानंतर हळदीयुक्त दूध तुम्ही घेऊ शकता. दुधामध्ये तुम्ही हळदी टाकून तुम्ही घ्या. अँटी एलर्जेटिक, अँटीबायोटिक, अँटी इन्फ्लेमेटरी, म्हणजे त्याची सुजन पण ते काढून टाकतंय हळद. त्यानंतर तुम्ही छाछ घ्या. जर तुम्हाला गॅस जास्त होत असेल तुम्ही छाछ घ्या. छाछ तुमच्या शरीराला रक्त पातळ करतं. मित्रांनो शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की देवांना अमृत मिळालं आणि पृथ्वी तलावरच्या लोकांना तुम्हाला हे छाछ मिळालं. छाछचं तुम्ही सेवन करा. दुसरं, लसूणची पाकळी जी आहे दररोजच्या जेवणामध्ये हृदयरोग्यांनी 5 पाकळ्या सकाळी आणि 5 पाकळ्या संध्याकाळी कच्च्या तुम्ही जेवणासोबत खायच्या आहे. मित्रांनो अशा हार्ट डिसीजला न घाबरता, व हार्ट डिसीजच आपल्याला झाला नाही पाहिजे, तर मित्रांनो ह्यासाठी तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन म्हणजे पंचकर्म, षटकर्म, योग, मेडिटेशन हे सर्व करून आम्ही इथं करतोय. आणि ह्यासाठी फक्त खर्च किती ठेवला मित्रांनो? फक्त 1000 रुपये एका दिवसाला मिनिमम खर्च आहे मित्रांनो. तुमची राहायची सोय आहे इथं आणि हे सर्व कर्म केले जातात. असं भारतामध्ये कुठंच नाही. एकच कर्म तुमचं एका दिवसाचं 1000 रुपयाचं असतं. दररोजचे 4-4, 5-5 कर्म तुम्हाला होतात. आयुर्वेदिक मेडिसिन पण त्यामुळे मिळतं. जर आपल्याला हार्ट डिसीज झाला असेल तर लोक काय घाबरतात? हार्ट डिसीज झाला म्हणजे मग आता माझं काही खरं नाही आहे, मी जोरात चालायचं नाही, मी जोरात जास्त विचार करायचा नाही, मी प्रवास करू शकत नाही. मित्रांनो हे सर्व थोतांड आहे. जर हार्ट डिसीज वाटत असेल स्वतःच नाडी परीक्षण करा. 1 रुपया त्याला लागत नाही मित्रांनो. ठीक आहे. आणि अधिक माहितीसाठी तुम्ही मला फोन करून आपल्या हार्टबद्दल माहिती घेऊ शकता. माझा फोन जे खाली नंबर दिले त्यामध्ये माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला मुफ्त माहिती देतो. आणि ही जी काही आम्ही शिवधाम सरकारमध्ये आयुर्वेदिक औषधं आणि ह्या सर्वांचा जे आम्ही संयोग करून इथं 100 बेड हॉस्पिटल आम्ही तुमच्यासाठी तयार केलेलं आहे. तर आपल्या हृदयाच्या बाबतीत कुठल्याही शंका जर आपल्याला वाटत असतील, सर्जरी झालेली असो, की तुमचं वजन वाढलेलं असो, की हाय ब्लड प्रेशर डायबिटीजमुळे असो, की कुठल्याही अनदर एखाद्या कारणामुळे असो, की तुमचं मन खराब झाल्यामुळे असो, हृदयाच्या रोगावर आयुर्वेदामध्ये संगोपन केल्या जाते. स्वास्थ्य रक्षण, व्याधिताना व्याधी परिमोक्ष, अशी ही जी काही आपली आयुर्वेदाची संकल्पना आहे तीच संकल्पना आता वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने घेतलेली आहे की हेल्थ टू ऑल. मित्रो हे ब्रह्म विष्णू महेश
ह्यांनी अथर्ववेदामध्ये पूर्वीच सांगून ठेवलेले आहे की प्रत्येकाला जे आहे स्वस्थ व्यक्तीला स्वस्थ ठेवणे आणि रोगी व्यक्तीला रोगापासून मुक्तता देणे हे आयुर्वेदाचं पहिलं प्रयोजन आहे. तुम्ही ह्या संधीचा लाभ घ्या आणि शिवधाम सरकारमध्ये येऊन तुम्ही मुफ्त जानकारी घेऊ शकता. ओम नमो नारायण.